आज आपण जिल्हा कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसल्यात, काय कारण आहे? माझं नाव आहे अरुण राजेंद्र पवार, राहणार कावलदरा, तालुका जिल्हा धाराशिव। माझं असं कारण आहे की 2019मध्ये आमच्या कावलदरा येथे पवनचक्कीचं काम झालेलं आहे आणि आमच्या शेतामध्ये बनावट कागदपत्र तयार करून गट नंबर 82मध्ये विद्युत पोल रवलेले आहेत। आपण त्या कंपनीला वारंवार अर्ज आणि तोंडी सांगूनसुद्धा त्यांनी कोणत्याही गोष्टीची दखल घेतली नाही। आपण दखल नाही घेतल्यानंतर आपण इथे जिल्हाधिकारी कार्यालय इथे आपण अर्ज केलेला आहे। अर्ज केल्यानंतर आपण त्यांना अल्टिमेट दिलतो की आपलं जे प्रकरण आहे पोलचं ते पूर्णपणे बनावट केलेली नोटरी आहे। त्या नोटरीमध्ये 8व्या महिन्यात त्यांनी स्टॅम्प घेतलेला आहे, 7व्या महिन्यामध्ये त्याचा करारनामा छापील केलेला आहे आणि माझ्या वडिलाचे स्वाक्षरी असताना त्यांनी अंगठे वगैरे दाबून त्यांनी पूर्णपणे हे बनावटीचं कागद तयार केलेलं आहे आणि त्या बनावटीचं कागद तयार असतानासुद्धा आपण SDO साहेबापाशी पूर्ण कागदपत्र दाखल केले असतानासुद्धा आपल्या विरोधात मनाई हुकूम SDO साहेबांनी दिलेला आहे। आपण त्याच्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने 6 तारखेला अर्ज केला की जर मला 17 तारखेपर्यंत जर मला माझ्या कागदाविषयी किंवा माझ्या शेताविषयी जर न्याय नाही मिळाला तर मी 17 तारखेला उपोषण बसणार। आम्ही 17 तारखेला उपोषण बसलेलं, आज दुसरा दिवस आहे। आता आपण मुख्य मागणी काय आहे? आपली मुख्य मागणी अशी आहे की आपल्या शेतामध्ये जे अनधिकृत पोल रवलेले आहेत ते काढावे आणि आपले जे 4-5 वर्ष त्यांनी वापर केलेला आहे त्या जागेचा तेवढं भाडेतत्व भाडा भेटावा आणि त्यांनी पोल काढावा। अन्यथा त्यांनी पोल जर ठेवायचे असतील तर जो काय त्याचा योग्य मावेजा असेल, जो काय मोबदला असेल तो द्यावा आणि सुरळीत त्यांचं काम करावं।